कशी बुद्धी सुचली मला मेली ना कुणास ठाव. कालच एक जण मागून गेला होता कोंबडा 500 रुपयाला, तरी मी ऐकला नाही. मला वाटलं आकडा चांगला दर येईल म्हणून ठेवला म्या. काय करायचं, विकला असता तर बरं झालं असतं. राशनचं गहू खाऊन खाऊन चांगला गुबद्याची गुबद्या झाला होता. पण आता काय करायचं, म्हणलं होतं 4 कोंबडं इकून काहीतरी चांगली एखादी वस्तू घेईन. पण कशाचं काय आहे, माझ्या बाबतीत असंच होतंय. आता गेला पोटात खाऊन काय करायचं त्याला. काय झालं ग, डोक्याला हात लावून बसलीस? अरे कडू भाड्या कुठे गेला होता सकाळपासून हुंदडायला. तुला म्हटलं होतं ना सकाळी कोंबड्या सोडू नको म्हणून. नेहला ना रानबोक्याने बघ बरं आता. आहे रान भोकेने नाही तर आपल्या घरात 2 पाहिजे भोकेने कोंबडा नेला होता. काय खरं म्हणतोय का तू? होय, पप्पाने कोंबडा नेला होता आणि मी येत होतो ना तिकडून, नशीब माझ्या दुकानाकडे लक्ष गेलं म्हणून तुझा कोंबडा वाचला. अरे देवा, काय करावं आता ह्या माणसाला. हा, आणि मी सकाळपासून गैवर घातलाय की बोकाच घेऊन गेलाय कोंबडा म्हणून. काय करावं आता, येऊ दीच ह्या माणसाला. बघतीच माझी काय चीज आहे ती ह्याला दाखवतीच आता. ह्याचं याडच पळावते आता. त्याला येऊ दीच घरी आता, गावती माझ्या काय असते ती. आहे जाऊ दे की, झालं ते झालंय. आणला ना सकाळी कोंबडा परत. तू गप बस, मध्ये बोलू नको अजिबात सुद्धा. तुझ्यामुळे आजपर्यंत गप बसली मी, माहित आहे का. आहे त्याच्यामुळे लोकांना तुझं तोंड दिसतं. दिसू दे, दिसलं तरी